पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी अत्यंत आनंदमय व उत्साहात पार पडला। बालगोपाळ यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। कुटुंबीय, हितचिंतक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा वाढदिवस विशेष आनंदात पार पडला। प्रभाग क्रमांक 38 मधील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना, गणेश मंडळाचे पदाधिकारी, अनेक सोसायट्यांचे अध्यक्ष, चेअरमन तसेच शैक्षणिक, आरोग्य, प्रशासकीय, साहित्य, कला, क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दत्ताभाऊंना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी अनेकांनी आपल्या मनोगतात दत्ताभाऊंनी केलेल्या विकास कामांचे कौतुक केले। नागरिकांशी जवळचा संपर्क ठेवून सातत्याने काम करणाऱ्या या नेतृत्वाचे कौतुक सर्वांनी व्यक्त केले। दत्तात्रय धनकवडे यांची प्रतिक्रिया: माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या प्रेमाबद्दल मी मनापासून ऋणी आहे। जनसेवा हेच माझे धर्मकार्य आहे। लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रभागाचा विकास करण्यासाठीची माझी लढाई अविरतपणे सुरूच राहील। आपण सर्वजण साथ दिलीत तर कोणतेही काम अशक्य नाही, असे दत्ताभाऊंनी भावनिक शब्दात सांगितले। कार्यक्रमास आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे दत्ताभाऊंनी स्वतः आभार मानून शुभेच्छा स्वीकारल्या। उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था देखील मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आली होती। संपूर्ण सोहळ्यात उत्साह, आपुलकी आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव परिसरामधील असंख्य नागरिक, त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या भगिनी, त्याचप्रमाणे आमचे सगळे युवक सहकारी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आल्यात। त्यांच्या शुभेच्छांचा मी आदर करतो आणि नक्कीच ही शुभेच्छा म्हणजे माझ्यावरती वाढणारी ही जबाबदारी आहे। त्याने अत्यंत विश्वासाने आज ते माझ्याकडे आलेले, नव्याने समाविष्ट झालेला हा 38 नंबरच्या प्रभागामध्ये हा भाग सर्व नव्याने समाविष्ट झाला। नक्कीच या भागामधील अनेक गोष्टी ज्या काही असतील त्या सर्व पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेलीच आहे आणि यामध्ये या परिसरामधील सर्वच नागरिक बंधू भगिनी याचे आशीर्वाद आणि सहकार्य नक्की मला राहील आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वच नागरिकांचे मनपूर्वक असे आभार मानतो। धन्यवाद। हा पुणे शहरामध्ये जटिल बनलेला आहे, परंतु आपण जर सातारा रस्ता जर बघितला तर सातारा रस्त्यावरती सद्गुरू श्री शंकर महाराज उड्डाण पूल त्या ठिकाणी झाल्यानंतर बालाजीनगर किंवा असं सातारा रस्त्यावरती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटलेली आहे आणि या उड्डाण पुलाच्या माध्यमात झाल्यानंतर कात्रज असेल, आंबेगाव असेल, या भागाचा विकास होण्यास फार जलद गतीने विकास त्या भागाचा झाला आणि ज्या पद्धतीने जलद गतीने विकास झाला त्या पद्धतीने त्या भागाच्या समस्याही तेवढ्याच वाढलेल्या आहेत। या भागामधील सुद्धा वाहतुकीचा रहदारीचा, त्याचप्रमाणे वाहतुकीचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा विषय पण प्रश्न त्या भागातले अजून आहेतच, पण ते सोडवणं हे क्रमपात्र आहे आणि ते सोडवले गेले पाहिजेत। ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्याचा मी नक्कीच अग्रेसर अशी भूमिका माझ्याकडनं घेतली जाईल अशी विश्वास मी या निमित्ताने देऊ इच्छितो। मी जर पाहिलं किंवा माझं जर कामाची पद्धत जर आपण जर पाहिली तर मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीच काम करत नाही। नागरिकांच्या अडीअडचणी असतील, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न असतील, हे सोडवणे हे माझं कर्तव्य समजतो। ज्यावेळेस निवडणुका येतात तेव्हा निवडणुका होतील, अजूनपर्यंत निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे निवडणुकांची रणनीती वगैरे असे प्रश्न आता माझ्या डोळ्यासमोर काहीही नाहीयेत। त्यामुळे त्या पद्धतीने मी कोणतेही काम करत नाहीये। या परिसरामध्ये ज्या नागरिकांच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न त्या ठिकाणी करतो। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।